ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं 7 जागांची मागणी केली आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 3 जागांची मागणी करण्यात आली आहे। काल सुनेत्रा पवार, सुनील तटकर आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक पार पडली। विधान परिषदेसाठी महायुतीत ठाणे आणि पुण्यातील जागा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे। आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, खरं तर ठाण्यामधल्या आणि रायगडमधल्या जागांसाठी भाजपच्या आमदारांनी आधीच दावा ठोकला होता आणि अशातच आता शिवसेनेकडून 7 जागांची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून देखील 3 जागांची मागणी होते। त्यामुळे आगामी काळामध्ये जागावरून महायुतीमध्ये वाद होऊ शकतात, कसा संघर्ष पाहायला मिळू शकतो? हा संघर्ष आधीपासूनच सुरू झालेला आहे दीपक, कारण की या संघर्षाचं मूळ ज्यावेळी या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्याचवेळी या संघर्षाला सुरुवात झाली। अनेक इच्छुक आहेत आणि अनेक इच्छुकांना प्रत्येक पक्षाने आश्वासन देखील दिलेलं आहे। त्यामुळे ती आश्वासनांची पूर्तता होणार का हा वेगळा मुद्दा, पण सुरुवातीला कोण किती जागा लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण की 17 जागा आहेत, 17पैकी आता 7 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेने मागितलेल्या आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। 3 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडे मागितलेल्या आहेत आणि उर्वरित जागा भाजप लढेल अशी शक्यता आहे। त्या पण या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी या सध्या सुरू आहेत। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या नेत्यांची देखील बैठक झालेलीच आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची देखील काल बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये या जागांची मागणी करण्यात आलेली आहे। आता शिवसेनेकडे 5 जागा आहेत आणि त्यांना 2 एक्स्ट्रा जागा पाहिजे आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे देखील 2 जागा आहेत, त्यांना 1 एक्स्ट्रा जागा हवी आहे। पण यामध्ये देखील 2 जागा सगळ्यात जास्त संघर्षमय होतील अशी शक्यता आहे। याचं कारण देखील आहे, कारण ठाण्यामध्ये जर आपण विचार केला तर ठाणे पालघर ही जी जागा आहे विधान परिषदेची, त्या ठिकाणी भाजपचे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं संख्याबळ आहे ते सर्वाधिक आहे। पण ही जागा आधीपासून शिवसेनेकडे आहे। रवींद्र चव्हाण शिवसेनेकडून याचे आमदार होते विधान परिषदेचे, त्यामुळे त्या जागी आता पुन्हा शिवसेनेला ही जागा मिळणार का? संख्याबळ भाजपकडे जास्त असून देखील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पुण्याचा देखील तसाच राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, तो म्हणजे पुण्याकडे राष्ट्रवादीला पुण्याची जागा हवी आहे, पण पुण्यामध्ये देखील भाजपकडे संख्याबळ जास्त आहे। जर या 2 जागा भाजपने वाटाघाटींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांना सोडल्याच तर मात्र भाजप या 2 पक्षांकडून येणाऱ्या काळामध्ये इतर जागांबाबत किंवा 2029च्या निवडणुकीमध्ये देखील याबाबत तडजोड होऊ शकते। भाजप या 2 पक्षांकडून जास्त या जागा मिळवू शकतो, अशा प्रकारची तडजोड यामध्ये होण्याची शक्यता आहे। जर आज जागा सोडल्या तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांना 2 आमदार मुकावे लागतील, पण भविष्यात कदाचित त्यांना तडजोडीला एक मुद्दा असेल आणि जर आज या 2 जागा घेतल्या तर मात्र भविष्यात त्यांना तडजोडीला मुद्दा नसेल। त्यामुळे हा खूप मोठा पेस या ठिकाणी आहे। आता या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत म्हणजे सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी फायनल या एका बैठकीसाठी बसतील त्या बैठकीमध्ये निर्णय होईल नेमकं कोण किती जागा लढणार ते। पण संख्याबळ जे आहे आणि स्थानिक जी लोक आहेत, जे नेते आहेत, त्यांचा एकूण रेटा बघता संघर्ष हा अटळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आगामी काळामध्ये हा संघर्ष काय वळण घेतो आणि त्यावर आता वरिष्ठ कसा तोडगा काढतात पाहणं महत्त्वाचं असेल, औत्सुक्याचं असेल। अक्षय तुर्तास, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।